महाराष्ट्राच्या राजकारणातला एक गुरु, ज्या गुरुनं कधी भाषण केलं नाही ना, ज्या गुरुनं कधी महाराष्ट्रातल्या कुठल्याही बँकेमध्ये अकाउंट खोललं नाही, असा महाराष्ट्रातल्या राजकारणातला एक देव माणूस आणि गुरु म्हणून स्वर्गीय धर्मवीर आनंदे यांना ओळखतो। आणि त्या अनुषंगाने ठाण्याच्या आनंद आश्रमाच्या बाहेर अनेक दिग्गजांच्या हाजरी लागत असताना शरद कणशे नगरसेवक आणि समाजसेवक म्हणून त्यांची आपण ख्याती पाहिली। काय वाटतंय शरद भाऊ की आजचा दिवस आपल्यासाठी काय खास आहे? आजचं खरं पाहिलं तर आजचा दिवस हा गुरु शिष्य यांचा आज प्रकट दिन म्हणल्यासारखं काय वावगं ठरणार नाही। त्यामुळं ज्या वेळेला आदरणीय गुरुवर्य धर्मवीर आनंदीगे साहेब यांच्या माध्यमातून या ठाणे शहरामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं काम केलं जात होतं आणि त्यांचं आशीर्वाद घेऊन आम्ही या समाजकारणात राजकारणात घडलो ते आदरणीय गुरुवर्य धर्मवीर आनंदीगे साहेब आणि त्यांची परंपरा आज खऱ्या अर्थानं जर पुढे घेऊन कोण जात असेल तर आदरणीय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हे पुढे घेऊन चालले आणि त्यांच्या मागोमाग आम्ही सर्वजण जे काही शिवसैनिक आहेत कार्यकर्ते आहेत हे सर्वजण आम्ही त्यांच्या मागोमाग काम करतोय। आणि खरंच गुरु म्हणजे काय असतं त्याचं एक जिवंत उदाहरण म्हणजे आपले आदरणीय धर्मवीर आनंदीगे साहेब। दिगे साहेबांच्या दरबारी गेलं आणि कुठलं काम झालं नाही असं कधी झालं नाही, ही एक पूर्ण ठाणे शहरामध्ये तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये ख्याती आहे। त्याच पद्धतीनं आजी आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब त्याच पद्धतीनं धर्मवीर आनंदीगे साहेबांच्या वसा पुढे घेऊन चाललेले आहेत आणि त्याची आम्ही खऱ्या अर्थानं ही सगळी कार्यकर्ते त्यांच्या पाठीमागे आम्ही काम करत आहोत। खरं आज गुरुचं दर्शन होणं आज हे सगळ्यात महत्त्वाचं असतं। आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचं आज दर्शन झालं, धर्मवीर आनंदीगे साहेबांच्या समाधीवरती दर्शन झालं। आज आम्ही दिगे साहेबांच्या मठामध्ये सुद्धा आम्ही सर्व कार्यकर्ते एकत्रित आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांना भेटलो आणि खऱ्या अर्थानं गुरुचं दर्शन झालं। अनेक राजकीय क्षेत्रामध्ये काम करण्यामध्ये आमदार असतील, खासदार असतील, पण त्याचबरोबर नगरसेविक आपल्याकडे जोडलेले आहे। दीदी, काय आनंद होतोय? आपण आनंद आश्रमाला भेट दिली, दर्शन घेतल्यानंतर काय आनंद होतोय? निश्चितच मनापासून आनंद व्यक्त करा असं वाटतंय, कारण की आजचा खूप छान दिवस असो। आज गुरु शिष्याच्या नात्याला खूप मोठा मान दिला जातो आणि आमच्या आयुष्यातील आमच्या आई वडिलांनंतरचे आमच्या राजकीय वाटचालीमधले आमचे गुरुवर्य जे आमचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आहेत, त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आज आम्ही इथे आलेलो आहोत। आणि ते इतक्या आमच्या आनंद आश्रममध्ये म्हणजेच आमचे ठाण्याचे कर्तधर्ते जे होते गुरुवर्य धर्मवीर आनंदजी जिगे साहेब यांच्या आनंद आश्रममध्ये आज आम्ही इथे आलो, तर आम्हाला खूप ग्रेटफुल फील होतं की आज साहेबांच्या आशीर्वादामुळे नक्कीच आमची पुढची वाटचाल अशीच त्यांच्या आशीर्वादाने आम्ही पुढेही वाटचाल करत राहू, त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवू। आज गुरु शिष्यांच्या नात्यांचा आगळा वेगळा देखावा आपणाला ठाण्यातल्या आनंद आश्रमाच्या बाहेर बघायला मिळाला। अनेक शिष्य या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात, पण गुरु आणि शिष्याचं नातं काय असतं याचं मृत्युमंद उदाहरण आपल्याला आनंद आश्रममध्ये बघायला मिळालं। अनेक या ठिकाणी राजकारणामध्ये अनेक वर्ष सक्रिय असणारी मंडळी, त्यामुळे दिदी माझ्याकडे जोडले। दिदी, काय आनंद होतोय? आज आपण आनंद आश्रमाला भेट दिली, आज गुरुपौर्णिमा आहे। सर्वप्रथम तर सगळ्या नागरिकांना मी गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देते। दरवर्षीप्रमाणे आजपर्यंत जे शिवसैनिकांनी राखलेला मान आहे धर्मवीर आनंद दिगे साहेबांच्या प्रेरणेतून त्यांच्या संस्कारातनं गुरुपौर्णिमेच्या दिवशी जसे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब शिवसेनेचे मुख्य नेते आमचे दरवर्षी सगळे जुने शिवसैनिक त्यांची पूजा करायचे, त्यांच्या दर्शनासाठी यायचे आणि मग इथून पुढे त्यांच्या समाज कार्याचा सुरुवात झाली। त्यासाठी आज जेव्हा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब इथे येतात, त्यांना भेटायला लाखो कार्यकर्ते देशातून आलेले आहेत आणि त्यांचा आशीर्वाद मिळावा आणि त्यांच्या आशीर्वादाने आमच्या सुद्धा समाजसेवेला थोडीफार काडी लागावी, त्या या निमित्ताने आम्ही आज दर्शन घेतलं आणि त्यांना भेटून आज दिवसाची चांगली सुरुवात झाली। आणि येत असताना मात्र आज इकडे काय आपला एकनाथ भुईर आपल्याला जोडले। दादा, आज गुरुपौर्णिमा आहे, गुरुच्या दर्शनासाठी आपण आनंद आश्रममध्ये आला, महाराष्ट्रातले अनेक राजकारणी या ठिकाणी उपस्थित झाले, काय आनंद होतो? गुरुर्देवो गुरुर्ब्रह्मा गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै दे गुरुदेवाय नमः। आज गुरूंचं स्थान आहे आणि हे आपल्याला माहिती आहे, अखंड महाराष्ट्राचं स्थान या ठिकाणी आहे। महाराष्ट्राची श्रद्धा या ठिकाणी वाहिली गेलेली आहे, ते गुरुवर्य धर्मवीर आनंदीगे साहेबांचं कार्यालय आणि त्यानंतर आज ज्यांनी महाराष्ट्राची सर्वात मोठी जबाबदारी आणि गुरुवर्य धर्मवीर आनंदीगे साहेबांचं नाव अगदी महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात अगदी पसरवण्याचं काम
ज्यांनी केलेलं आहे ते आमच्या गुरुस्थानी एकनाथजी शिंदे साहेब यांना शुभेच्छा देण्यासाठी, गुरुपौर्णिमेचा आशीर्वाद घेण्यासाठी आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा आशीर्वाद घेण्यासाठी या ठिकाणी सर्व महाराष्ट्रातील मंत्री असू द्या, अजून सर्व दिग्गज जे लोक आहेत ते या ठिकाणी, कारण या ठिकाणी आमची श्रद्धा वाहिलेली आहे, या ठिकाणी आमचा स्वाभिमान आहे आणि तो स्वाभिमान आमचा कायम असाच उंचवत राहील. आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या रूपाने आज आम्हाला हे या ठिकाणी मिळालेले आहेत, त्यांचं दर्शन घेण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो. आणि म्हणून महाराष्ट्राच्या विविध भागातून ठाण्याच्या आनंद आश्रमाच्या इथे अनेक आपणाला राजकारणातले अनेक दिग्गज बघायला मिळत असताना मात्र समाजसेवेचं लावलेलं छोटंसं रोपटं, त्याचा प्रचंड वटवृक्ष आपणाला ठाणे शहरातून आज गुरुप्रमेच्या रूपाने बघायला मिळाला. कॅमेरामॅन शमिका गंद्रेसह मी रिपोर्टर सागर पाटील, आनंद आश्रम, ठाणे.